मला सकाळ सकाळ वैभ्याचा अर्जंट कॉल आला आणि तो म्हणला चल आब्या आपल्याला इंटरव्ह्यूला जायचं आहे. मग थोड्याच वेळात आम्ही पोचलो पुणे स्टेशनला. पुणे स्टेशनला पोचल्यानंतर आम्हाला ऑफिसचा ॲड्रेस काय भेटतच नव्हता. मग नंतर वैभ्याने लोकेशन चेक केलं, नेमका ॲड्रेस कुठला दिला आहे. थोड्याच वेळात एका सिक्युरिटी गार्डने सांगितले नेमकं ऑफिस कुठं आहे. बराच वेळ झाल्यानंतर फायनली आम्ही पोचलो ऑफिसला. इंटरव्ह्यूला जाण्याआधी आम्ही आलो परत बाहेर झेरॉक्सच्या दुकानात, कारण आमच्या वैभव महाराजांनी रिझ्युमेची प्रिंटच काढली नव्हती. त्यानंतर आम्ही रिझ्युमेची प्रिंट काढून निघालो वरती. थोड्याच वेळात वैभव आत गेला आणि मी तिथेच बाहेर बसलो होतो. 10 ते 15 मिनिटानंतर वैभव हसत हसत बाहेर आला आणि मला म्हणला चल लिफ्टमध्ये तुला सांगतो काय झालं काय नाही. कारण वैभव कन्फ्यूज झाला होता जॉब करू की नको. कुठलं काय 5 आत्ता 5. त्यानंतर आम्ही आलो खाली आणि वैभव बघा झाड हलत होता, त्याला जांभळं तोडायचे होते पण ते काय पडत नव्हते. वैभव म्हणला काही का होणार आज जांभळं तोडूनच राहायचे. तिकडं नको आणून टेम्पर म्हणजे पडले पडले. शेवटी वैभवने खूप ट्राय करून लाकूडने खूप सारे जांभळं तोडले. जॉब भेटेल का माहीत नाही पण जांभळं आम्हाला नक्की भेटले. तीच जांभळं खाता खाता आम्ही निघालो घरी.